नमस्कार. आप्पे आमचे कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आप्पीला आता घरी फुलं आलेली आहेत, त्याचबरोबर इकडे अर्जुनलाही तो बुके आलेला आहे. तर इकडे आप्पीच्या हातातली फुलं पाहून तिथे अमोल आलेला असतो. अमोल म्हणतो, किती सुंदर आहेत ग मा फुलं, कोणी पाठवली? तेव्हा आप्पी म्हणते, एका ऑफिसमधून आलेत रे. आणि मग मोना म्हणते, अमोल जरा जास्तच विचारतोय ना वंश फुलांबद्दल, अमोलला काही माहिती आहे का? तेव्हा अपर्णा म्हणते, त्याने पहिल्यांदा बघितलेत ना म्हणून विचारतोय, त्याला काही माहिती वगैरे असं काही नाही आहे, उगीच तू काही पण बोलू नकोस, असं अपर्णा थांबवते. त्यानंतर मोना म्हणते, पण मला एक कळत नाही आहे, अर्जुन साहेबांनी फुलं का पाठवलेत? नाही म्हणजे तुमचं हे एकत्र येणं तुम्हाला माहिती आहे ना, त्यांचं साखरपुडा झाला आहे. आप्पी म्हणते, काय चाललं आहे हे तुझं? नाही, तू मर्यादा ओलांडते, तुला माहिती आहे ना तू काय बोलतेस ते. आणि आप्पी एका सेकंदात तिथे मोनाला शांत करते आणि मोनाला म्हणते की खूप अति होते तुझं, आता जास्त बोलू नकोस. आणि आप्पी जायला निघते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे अर्जुन आणि आर्या दोघंजण एकत्र असतात. आर्या म्हणत असते, मला एक कळत नाही अर्जुन, तुला सांगितले ना मी. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रुपालीने आर्याला सांगितलेलं असतं, काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अर्जुन भाऊजींना एकत्र सोडू नकोस. कसं आहे, तू आणि अपर्णा एकत्र, भाऊजी एकत्रच काम करताना, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी भाऊजींना एकटं अपर्णाबरोबर सोडू नको, नाहीतर खूप मोठे प्रॉब्लेम होतील आणि तू अडचणीत येऊ शकते. एवढंच मी तुला सांगते. काही झालं तरी भाऊजींना प्रेमाची आस आहे, त्यामुळं त्यांना प्रेम गरजेचं आहे. तर मला असं वाटतंय की तू त्यांना प्रेमाने जिंकावंस, असं अपर्णा आर्याला रुपाली सांगत असते. तर रुपालीच्या या सांगण्याचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे काहीही झालं तरी भाऊजी हे एकटे अपर्णाबरोबर असले नाहीत पाहिजे, असं वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आप्पीच्या घरी सगळेजण बोलत असतात की नक्की काय झालेलं आहे. आणि मोनाला लगेच रुपाली फोन करते आणि म्हणते की मोना या, आपल्या ठरलेल्या जागी भेटायचं आहे. असं म्हटल्यानंतर मोना आता रुपालीला भेटायला निघते. इकडे अर्जुन आणि आर्या निघालेले असतात. आर्या विचारत असते, अर्जुन तुला काय खायचं आहे नाश्त्याला? पण अर्जुन म्हणतो, काय पण चालेल, असं काही नाही आहे. त्यानंतर आर्या म्हणते, काय झाले अर्जुन? आर्याला लगेच अर्जुन म्हणतो, कसं आहे, मला असं वाटतंय की एकदा जाऊन विचारलं पाहिजे का फुलं पाठवलेली होती, नक्की काय कारण आहे त्याच्यामागचं, ते तर कळलं पाहिजे ना. तेव्हा आर्या म्हणते, सोड ना तू अर्जुन, तुला ना तोच विषय धरून बसायचा असतो बघ, मी काय बोलले ना तर तुला पटत पण नाही. त्यानंतर अर्जुन म्हणतो, तसं नाही गं, पण कळलं तर पाहिजे ना, फुलं का पाठवली होती, नक्की कशासाठी पाठवलेली आहेत, या गोष्टी तर आपल्याला कळल्या पाहिजेत, असं अर्जुन म्हणत असतो. त्यानंतर आर्या म्हणते, ठीक आहे. आता इकडे अपर्णा ऑफिसमध्ये येते, गायतोंडेंबरोबर बोलत असते की सेक्रेटरींचा फोन आलता, आपलं खूप छान चाललेलं आहे काम, असं ते बोलत होते. त्यानंतर अपर्णा म्हणते, गायतोंडे खरंच चांगली गोष्ट आहे, अर्जुन पण काम चांगलं करतोय. गायतोंडे आणखी एक सांगायचं आहे, काल अर्जुन आणि मी एकत्र एका ठिकाणी अडकलो होतो. गायतोंडे म्हणतात, काय सांगताय? आणि अपर्णा म्हणते की आज अर्जुनने सॉरी म्हणून लेटर पाठवलं आणि त्याचबरोबर काही फुलंही, त्याच्याबरोबर फुलांचा गुच्छही होता. हे ऐकून आज गायतोंडे म्हणतात, खरंच खूप चांगली गोष्ट ही. तेव्हा अपर्णा म्हणते, हो ना. तेव्हा गायतोंडे म्हणतात, पण तुम्ही साहेबांना विचारा एकदा नक्की काय आहे ते. तेव्हा अपर्णा म्हणते की हो, नक्की विचारेल मी. असं बोलल्यानंतर गायतोंडेंना अपर्णा म्हणते की पण योग्य आहे का, एकतर कामाच्या निमित्ताने आपण सारखं भेटतोय, ही गोष्ट मला काही पटत नाही आहे, आणि आता अजून भेटायचं आणि बोलायचं. गायतोंडे म्हणतात, पण एकदा बोलून बघा मॅडम, कसं आहे, सगळे गैरसमज दूर होतील आणि बोलणं तर गरजेचंच आहे. तेव्हा अपर्णा म्हणते की हो चालेल. असं म्हणत अपर्णा अर्जुन आता भेटतात, ते एकमेकांना विचारतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू फुलं पाठवलेत मला? आप्पी म्हणते, काय, मी का पाठवेल तुला फुलं? आणि तेवढ्यात आप्पी आणि अर्जुनमधला गैरसमज दूर होतो. दोघांनाही कळतं की एकमेकांना फुलं पाठवलेले आहेत. तर आपल्या दोघांनाही फुलं पाठवणारी व्यक्ती कोण आहे, हा प्रश्न आप्पी अर्जुनला पडलेला असतो. तेवढ्यात बाहेर एक लेटर आणि बॉक्स येतो. तो बॉक्स खोलला जातो. त्यात एक धमकीचं पत्र असतं, तुम्हाला आणि तुमच्या एक्स हजबंडला गळ्यात हार पडेल, लवकरात लवकर तुम्ही हे जी कारवाई चालू आहे ती थांबवायची आहे, हे सगळं त्याच्यात लिहिलेलं असतं. आणि त्यात मैतीचं सामान असतं. हे पाहून आप्पी आणि अर्जुन या दोघांनाही धक्का बसतो. तर आप्पी अर्जुन विचार करू लागतात. अर्जुन म्हणतो, हे सगळं कोण करतंय? मग गायतोंडे म्हणतात की आपण काम थांबवलं पाहिजे. तेव्हा अपर्णा म्हणते की नाही, हे काम थांबवलं तर ती जी कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीला असं वाटत आहे की आपण घाबरलो आहोत, पण आपण हे काम थांबवू शकत नाही. काही झालं तरी ही कारवाई थांबवायची नाही. आता घरी अर्जुन आलेला असतो, इकडे आप्पी पण आलेली असते. दीप्या घरी नाही म्हणून आप्पीला काळजी वाटत असते. ती मोनाला वारंवार विचारत असते की मोना,
दीप्या कुठं आहे? मोना म्हणते बाहेर गेलेत. फोन लावला तरी दीप्याचा फोन लागत नाही. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अपर्णा घरी असते, ती विचार करत असते. त्याचबरोबर अर्जुनकडे इकडे बोललं जात असतं. काहीही झालं तरी आपण लवकरात लवकर लग्नाचं बघूया, पण त्यावर अर्जुन चिडतो आणि म्हणतो नाही, आता शक्यच नाही. जोपर्यंत ही धमकीचं पत्र आलेलं आहे ते कशामुळे आलेलं आहे तो ती सगळं मार्गी लागत नाही तोपर्यंत लग्नाचा विषय कुणीही काढायचा नाही. अर्जुनने आता लग्न थांबवलेलं आहे. त्यामुळं रुपाली आणि त्याचबरोबर आर्या या दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.